नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. रस्त्यावर चालणाऱ्या खासगी तसेच मालवाहतूक आणि प्रवासी बस आदी वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या ई-चलनाविरोधात आज वाहनधारक व वाहतूकदार संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात खासगी बसेस जाम करून ई-चलनाचा तीव्र विरोध दर्शविण्यात आला. या संदर्भातील निवेदन देखील प्रशासनाला देण्यात आलं आहे. राज्यभरातील वाहतूकदार संघटनांनी यापूर्वी शासन व प्रशासनाला कळविल्याप्रमाणे ई-चलनाविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाकडून वाहनांवर मोठ्या प्रमाणात ई-चलन आकारले जात असून दुचाकीपासून ट्रॅव्हल्स, ट्रक तसेच जड वाहतूक करणाऱ्या वाहनांवर लाखो रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. राज्यभरात सध्या सुमारे 4.5 कोटी रुपयांचं ई-चलन वाहनधारकांवर थकले असल्याचं संघटनांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दरम्यान शासनाने वाहनधारकांच्या भावना लक्षात घेऊन सर्व ई-चलन प्रकरणे निकाली काढावीत, अन्यथा यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या प्रसंगी संघटनेचे संभानाथ काळे, महेश भुतडा, केशव पिंपळे, ज्ञानराज खटिंग, सुयोग अंबिलवादे, गिरिराज भगत, एकनाथ कदम, गौतम क्षीरसागर, सय्यदभाई, शेख लतीफ आदींसह विविध गाडी मालक, चालक आणि वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाने जे रस्त्यावर ई-चालान टाकतात, गाडी गेली की फोटो काढून टाकणे, हे अवाजवी झाले आहे किंवा मर्यादेपेक्षा जास्त कधी ते कारण नसताना गाडी रस्त्यानं चालती तरी नो पार्किंगमध्ये गाडी दाखवली जाते. 5,000, 7,000, 7,000 रुपये दंड असा प्रत्येक वाहनावर, मग ते 2 व्हीलरपासून असेल तर मोठ्या गाड्यापर्यंत असेल. अनेक प्रकारचे ट्रॅव्हल्स चालक टॅक्सेस भरते. 8-10 प्रकारचे वार्षिक टॅक्स भरतो आम्ही. तरीसुद्धा ह्या ई-चालान जे रस्त्यावर आहे, पोलीस असतील किंवा प्रादेशिक विभागातले कर्मचारी असतील, तर हे ई-चालानाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याचा अनेक व्यवसायाला खूप मोठा फटका बसत आहे. ते महाराष्ट्र शासनाने बंद करावे यासाठी राज्यभरात आंदोलन चालू आहे. त्याचाच एक भाग आम्ही परभणीमध्ये त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून आज परभणी जिल्हा ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या वतीने परभणीतील सर्व ट्रॅव्हल्स या RTO कार्यालयामध्ये जमा करून आजचं आंदोलन आम्ही करत आहोत. भविष्यात जर हा कायदा मागे जर शासनाने घेतला नाही तर सर्वच वाहनं आम्ही आणून ते RTO कार्यालयात जमा करू, अशा स्वरूपाचं आमचं पुढील दिशा असणार आहे. या संदर्भात आज आम्ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना ते निवेदन सादर करून शासनाला आमच्या भावना कळवाव्यात अशी या ठिकाणी आज विनंती केली. शासनाची योजना अत्यंत हास्यास्पद आहे. 8 तासात 800 किलोमीटर प्रवास कसा होणार? 40च्या वर जर स्पीड गेली तर 4,000 रुपयाचा दंड पडणार. म्हणजे 41,000 स्पीड असेल वाहनाला तर दंड. एकीकडं म्हणायचं वेगवान महाराष्ट्र आणि दुसरीकडं त्या वेगवान जर वाहन केलं की 4,000 रुपयाचा फाईन पडतो. मग रस्ते एवढे जर सुपरफास्ट रस्ते केले तर त्याची वेगमर्यादाही त्या ठिकाणी वाढायला हवी. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.